राजे प्रतिष्ठान आम्ही मुरबाडकर संघटनेच्या माध्यमातून मुरबाड रायते ब्रिज येथे झालेल्या दुर्दैवी संघटनेच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वपूर्ण व संविधानिक पद्धतीने उपक्रम राबवण्यात आला आहे। या मोहिमेद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आला असून कल्याण मुरबाड तसेच मुरबाड कल्याण या मार्गावरील अपुऱ्या एसटी सेवेची गंभीर समस्या अधोरेखित करण्यात आली आहे। सदर प्रश्न शासन व प्रशासनामार्फत ठोसपणे पोहोचवण्यासाठी कल्याण एसटी डेपो तसेच मुरबाड एसटी डेपो येथे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेमध्ये एसटी बसेसची अपुरी उपलब्धता, वेळेवर सेवा न मिळणे, वाढती गर्दी तसेच बसची अत्यंत खराब अवस्था, पत्रे तुटलेले, सीट फाटलेल्या या बाबी स्पष्टपणे मांडण्यात आल्या आहेत। सध्या अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांवरती बहिष्कार टाकल्यामुळे एसटी सेवांवरचा ताण अधिक वाढलेला आहे। मात्र त्या प्रमाणात सेवा उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निदर्शनात आली आहे। कल्याण मुरबाड हा मार्ग दररोज हजारो प्रवाशांकडून वापरला जातो। येथे रेल्वेची सुविधा नसल्यामुळे या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुदृढ करणे ही केवळ सुविधा नसून अत्यावश्यक गरज आहे। अपुऱ्या एसटी सेवेअभावी नागरिकांना खासगी वाहनांकडे वळावे लागत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे। मुरबाड रायते ब्रिज येथे घडलेली घटना ही या समस्येचे गंभीर स्वरूप दर्शवणारी आहे। या निवेदनामध्ये कल्याण मुरबाड व मुरबाड कल्याण मार्गावरती एसटी फेऱ्यांची संख्या तात्काळ वाढवावी, सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत विशेष फेऱ्यांचं नियोजन करावं, अमरोळी येथे जलद गाडीला अधिकृत थांबा देण्यात यावा, टोकावडे येथे हॉटेलवर गाडी थांबल्यावरती बसस्टॉपवर सुद्धा थांबा देण्यात यावा, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, दररोज व सुस्थितीत असलेल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, विनावाहक किंवा यात्रा स्पेशलच्या धर्तीवरती अतिरिक्त बसेस चालवण्यात याव्यात, मुरबाडकर प्रवाशांना बाहेरच्या गाड्यांमध्ये दुय्यम वागणूक देण्यात येते ती थांबवावी। राजे प्रतिष्ठान आम्ही मुरबाडकर या माध्यमातून स्थानिक व सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्नावरती संघटित पद्धतीने आवाज उठवण्याचा आणि त्यावर ठोस तोडगा निघेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी स्पष्ट करण्यात आला आहे। ही केवळ एक दिवसापुरती मर्यादित मोहीम नसून मुरबाडकरांच्या सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाच्या हक्कासाठी सुरू झालेली एक व्यापक चळवळ आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक निर्णय घेणं अपेक्षित आहे। हीच या माध्यमातून राजे प्रतिष्ठान आम्ही मुरबाडकर संघटनेची नम्र विनंती। राजे प्रतिष्ठानच्या वतीनं कल्याण डेपो इथे आलो असताना पण कल्याण डेपोचं काम चालू असल्या कारणाने विठ्ठलवाडी इथे तात्पुरतं स्वरूपात इथे डेपो यांनी तयार केलेला आहे कल्याणचा। पण आम्ही जी अवस्था बघितली आज डेपोची खूप खराब अशी अवस्था आहे। आमची लोक मुरबाडला जी जाणारी लोक आहेत ती इथे जर विठ्ठलवाडीला यायचं मग इथनं बस पकडून जायचं ही खूप म्हणजे त्यांच्यासाठी मोठी चॅलेंजची गोष्ट आहे। आज आम्ही निवेदन दिलंय म्हणजे असं का जर आता तुम्ही बघितलं असेल मागच्याच काही आठवड्यात आपल्या मुरबाड रोडला एक मोठा अपघात झाला, त्याच्यामध्ये आमचे भाऊ बहीण म्हणजे 11 जण त्या मृत्युमुखी झालेले आहेत। आणि याला सर्वस्व जबाबदार आम्ही तर बस डेपोला समजतोय, कारण बस डेपो जर व्यवस्थित असेल किंवा बस सेवा जर व्यवस्थित असेल तर आमची लोक आज या प्रायव्हेट गाड्यांनी गेली नसती आणि प्रायव्हेट गाड्यांनी गेल्यामुळे हे सर्व ऍक्सिडेंट झालेत आणि यांची जी बसेसची सेवा आहे ती म्हणजे उपलब्ध नाहीये। अर्ध्या तासाला किंवा 2-2 तासाला बस यांची सुटते। जर 5-5 मिनिटाला जर बस सुटली तर आमचे प्रवासी इथून मुरबाडला नेहमी जाऊ शकतात आणि दुय्यम वागणूक आम्हाला नेहमी भेटते मुरबाडकरांना। तर आम्ही जेव्हा ह्या बसनी जात असतो तेव्हा नगरला जाणाऱ्या बस वगैरे ज्या असतात त्यांना नगरला जाणाऱ्या बस वगैरे असतात त्यांच्यामध्ये असं आमच्या मुरबाडच्या लोकांना घेतलं जात नाही। त्यांना म्हटलं नाही जवळचे तुम्हाला घ्यायचं नाही, उभं राहून पण देत नाहीत, कारण गाड्यामध्ये थांबत नाहीत। नगरवरून येणाऱ्या गाड्या आमच्या टोकोडा बस डेपोला थांबत नाही पण हॉटेलला थांबतात। याच्यावर आम्ही आता हा पत्र आज सर्व बस डेपोंना देत आहेत, परिवहन मंत्र्यांना देत आहेत, त्याच्यानंतर आमदार साहेबांना देत आहेत, खासदार साहेबांना देत आहेत। बघू याच्यावर आता काय होतंय ते, पुढे आम्ही आमचा संघर्ष चालूच राहील।